काही लोकांनी पंचपक्वान्न जरी खाल्ले तरी त्यांचं पोट बिघडतं, त्यांना ते अंगी लागत नाही. काहींनी चटणी भाकर जरी खाल्ली तरी त्यांना ते चांगलं पचतं, त्यांना अंगी लागतं. असं का बरं होतं? पोट बिघडण्याची कारणं कोणती? ते बिघडू नये म्हणून काय करावं? जे लोक सतत काही ना काही खात राहतात, ज्यांच्या जेवणाच्या वेळा नियमित नाहीत, जे रात्री उशिरा जेवण करून लगेचच झोपतात, त्यांच्या आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूड आणि मैदायुक्त पदार्थांचा समावेश जास्त असतो. ज्या लोकांना सतत टेन्शन असतं, ताणतणाव असतो, जे सतत चिडचिड करतात, उदास असतात, रागीट असतात, हे लोक पुरेसं पाणी पित नाहीत, ज्यांच्या शरीराची हालचाल फार कमी आहे, ज्यांच्या आहारामध्ये फायबर अर्थात तंतुमय पदार्थांचा समावेश नसतो, ज्यांच्या आहारामध्ये आंबवलेले पदार्थ नसतात, या लोकांचं पोट नेहमी बिघडतं. याचा परिणाम म्हणून त्यांना पोट व्यवस्थित साफ न होणं, वारंवार आम्लपित्त होणं, पोटामध्ये गॅस होणं, पोट गच्च होणं, अशा प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. यासाठी बरेच जण डॉक्टरांना न विचारता पोट साफ व्हायची गोळी, कुठली तरी चूर्ण घे, कुठली तरी पित्ताची गोळी घे, काहीतरी उपचार करत बसतात, परंतु त्यांना तात्पुरताच आराम मिळतो. बिघडण्याच्या समस्येपासून जर मुक्त व्हायचं असेल तर या सगळ्या कारणांना तपासून पहा, ते दूर करा. वरील कुठले उपचार करायचे यासाठी हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे SV या चॅनलला आवर्जून भेट द्या.